Hey guys, it is 1000 science related word series with Marathi meaning. So first word is atom means anu, molecule means रेणू, element means मूलद्रव्य, compound means संयुक्त द्रव्य, matter means द्रव्य. त्यानंतरचा शब्द आहे मास means वस्तुमान, वेट म्हणजेच वजन, एनर्जी म्हणजेच ऊर्जा, फोर्स म्हणजेच बल, ग्रॅव्हिटी म्हणजे गुरुत्वाकर्षण, प्रेशर म्हणजेच दाब, व्हॅलोसिटी म्हणजेच वेग, ॲक्सेलरेशन म्हणजेच त्वरण, टेम्परेचर म्हणजेच तापमान, हीट म्हणजेच उष्मा, लाईट म्हणजेच प्रकाश, साऊंड म्हणजेच ध्वनी, इलेक्ट्रिसिटी म्हणजेच वीज, सर्किट म्हणजेच परिपथ, बॅटरी म्हणजेच बॅटरी, मॅग्नेट म्हणजेच चुंबक, मॅग्नेटिक फील्ड म्हणजेच चुंबकीय क्षेत्र, रिफ्लेक्शन म्हणजेच परावर्तन, रिफ्रॅक्शन म्हणजेच अपवर्तन. नेक्स्ट वर्ड फोटोसिंथेसिस म्हणजेच प्रकाश संश्लेषण, रेस्पिरेशन म्हणजेच श्वसन, डायजेशन म्हणजेच पचन, सर्क्युलेशन म्हणजेच रक्तभिसरण, रिप्रोडक्शन म्हणजेच प्रजनन, सेल म्हणजेच पेशी, टिश्यू म्हणजेच उती किंवा ऊतक म्हणू आपण त्याला, ऑर्गन म्हणजेच अवयव, ऑर्गॅनिझम म्हणजेच सजीव, न्यूक्लियस म्हणजेच केंद्रक, न्यूक्लियस म्हणजेच केंद्रक, क्लोरोफिल म्हणजेच हरितद्रव्य, इकोसिस्टीम म्हणजेच परिसंस्था, हॅबिटेट म्हणजेच निवासस्थान, अडॅप्टेशन म्हणजेच अनुकूलन, इव्होल्युशन म्हणजेच उत्क्रांती, फूड चेन म्हणजेच अन्न साखळी. त्यानंतरचा महत्त्वाचा शब्द बायोडायव्हर्सिटी म्हणजेच जैवविविधता, पोल्युशन म्हणजेच प्रदूषण, क्लायमेट म्हणजेच हवामान, वेदर म्हणजेच वातावरण, इव्हॅप्युरेशन म्हणजेच बाष्पीभवन, कंडेन्सेशन म्हणजेच संघनन, प्रेसिपिटेशन म्हणजेच वर्षाव, ॲसिड म्हणजेच आम्ल, बेस म्हणजेच क्षार, न्यूट्रल म्हणजेच तटस्थ, पीएच म्हणजेच पीएच मूल्य, केमिकल रिॲक्शन म्हणजेच रासायनिक अभिक्रिया, कॅटलिस्ट म्हणजेच उत्प्रेरक, सॉल्व्हंट म्हणजेच विलायक, सॉल्यूट म्हणजे विलयित, सोल्युशन म्हणजेच द्रावण, डेन्सिटी म्हणजेच घनता, व्हॉल्यूम म्हणजेच आयतन, बॉइलिंग पॉईंट म्हणजेच उत्कलन बिंदू, मेल्टिंग पॉईंट म्हणजेच गलन बिंदू, फ्युजन म्हणजेच संलयन, फिजन म्हणजेच विखंडन, रेडिएशन म्हणजेच किरणोत्सर्ग, ऑर्बिट म्हणजेच कक्षा, गॅलेक्सी म्हणजेच आकाशगंगा, युनिव्हर्स म्हणजेच विश्व, सॅटेलाइट म्हणजेच उपग्रह, ॲस्टेरॉइड म्हणजेच लघुग्रह, कॉमेट म्हणजेच धूमकेतू, रोटेशन म्हणजेच परिभ्रमण, रेव्होल्यूशन म्हणजेच भ्रमण, सोलर एनर्जीज म्हणजेच सौर ऊर्जा, विंड एनर्जी म्हणजेच वाऱ्याची ऊर्जा, हायड्रो एनर्जीज म्हणजेच जल ऊर्जा म्हणजेच जलविद्युत ऊर्जासुद्धा म्हणू शकता. त्यानंतरचा महत्त्वाचा शब्द पहा, जेनेटिक्स म्हणजेच अनुवंशशास्त्र, जीन म्हणजेच जनुक, DNA म्हणजेच DNAची जी प्रतिकृती असते ते, त्यानंतर म्युटेशन म्हणजेच उत्परिवर्तन, व्हायरस म्हणजेच विषाणू, बॅक्टेरिया म्हणजेच जीवाणू, फंगस म्हणजेच बुरशी, वॅक्सिन म्हणजेच लस, अँटीबॉडी म्हणजेच प्रतिपिंड, मायक्रोस्कोप म्हणजेच सूक्ष्मदर्शक, टेलिस्कोप म्हणजेच दुर्बीण, थर्मामीटर म्हणजेच तापमापक, बॅरोमीटर म्हणजेच वायू दाबमापक, सिस्मोग्राफ म्हणजेच भूकंपमापक, इन्सुलेटर म्हणजेच कुचालक, कंडक्टर म्हणजेच चालक, फोटोस्फिअर म्हणजेच प्रकाशमंडळ, न्यूरॉन म्हणजेच चेतापेशी, हार्मोन म्हणजेच संप्रेरक, इकोलॉजी म्हणजेच पर्यावरणशास्त्र, क्वांटम म्हणजेच क्वांटम, स्पेक्ट्रम म्हणजेच वर्णपट, अल्टिट्यूड म्हणजेच उंची, इनर्शिया म्हणजेच जडत्व, आणि त्यानंतरचा शब्द आहे ॲटमॉस्फिअर म्हणजेच वातावरण. गाईज, इट इज सिरीज ऑफ 1000 वर्ड्स. सो गाईज, इट इज 100 वर्ड्स विथ मराठी मीनिंग.